विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी बारामतीत प्रथमच अभिमन्यू सायन्स अकॅडमी घेऊन आली आहे उत्कृष्ट शिक्षणाची नवी दिशा। इयत्ता 11वी साठी 2 वर्षांचा आणि 12वी साठी 1 वर्षांचा संपूर्ण कार्यक्रम, तसेच इयत्ता 1ली ते 4थी स्कूल प्लस प्री फाउंडेशन आणि 5वी ते 10वी प्लस फाउंडेशन सुविधा, IIT, JEE, नीट तसेच MST CET सारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी अनुभवी शिक्षक वर्ग, उत्कृष्ट मार्गदर्शन आणि मुलामुलींसाठी स्वतंत्र व सुरक्षित हॉस्टेल सुविधा, शिक्षणाबरोबर संस्कार देणारी आणि विज्ञानाबरोबर आध्यात्मिक मूल्ये जपणारी अशी एकमेव अकॅडमी अभिमन्यू सायन्स अकॅडमी बारामती। कॉलेज आणि कोचिंग एकाच ठिकाणी। तुमच्या मुलांच्या उज्ज्वल करिअरसाठी आजच प्रवेश घ्या। संपर्क 7722 000009 तसेच 8390 002637। संपर्क पत्ता अभिमन्यू सायन्स अकॅडमी, हॉटेल अभिमन्यू कॉर्नर, अभिमन्यू स्काय बिल्डिंग, VP कॉलेज शेजारी, MIDC बारामती। आमिरची धमाल, गणाची कमाल, आमिरची धमाल, दोस्ताना हाय लय भारी, दोस्ताना हाय लय भारी, एकमेकांच्या काढून फोडी, कशी जमली धमाल जोडी, एकमेकांच्या काढून फोडी, कशी जमली धमाल जोडी। कधी गणाचा टांगा पलटी, कधी आमिरची होती या सरती, नको नको ती लपडे करती, येते अंगले दोघांच्या वरती। अव काय सांगायचं, कधी गणाचा टांगा पलटी, कधी आमिरची होती। अमोल कर काय लागा, तुझं दिसायचं नावच काय ना? हा काय का मित्रा, विसरला का तू लग्न झाल्यापासून? तसं नाही का ना, काय झालं माहितीये का, कामाचा लय लोड आहे आणि उशीर बी लय झालाय मला। जाऊन दे, किती वाजले बघ की लागा। काय लागा जाशील की लागा, म्हणजे लागा काम आलं, बायको मिळाली, मला का मित्रांना विसरायचं होईल लागा? अरे तसं नाही का ना, आता मी परपंचाला लागलोय लागा। असं काय म्हणतोय, तिथं गिरायक वाट बघते यार। अरे तसं नाही, पण होय आमल्या प्रपंच लय जोरात चाललाय। हो अरे चाललाय लागा, लय लागा जोरात परपंच चाललाय माझा। काय तुला सांगायचं, वहिनी कशी काय? अरे माझी बायको एकच नंबर, अरे कल्पवृक्षच। कल्पवृक्ष? हा, अरे जेवाय बसायच्या आधी तिला कळतो ह्यांना भूक लागली म्हणून। काय बोलतोय? आता काय सांगायचं, अरे नुसता ठसका जर लागला ना, पाण्याचा तांब्या हातात। हा, अरे काय की म्हणजे माझ्या आईला लग्न झाल्या लय आनंद लय सुख। अरे काय आमल्या नशीब काढलं बरं का, पण लेट केलं पण थेट केलं। आता कसं बोलला? अशी बायको म्हणजे मला तर वाटतंय तू 7 जन्म कशाच तरी तू व्रत घेतला असेल, त्याच्यामुळे अशी बायको मिळणं सोपं नाही। आताच्या बायकाचं पाणी मला तांब्या तोंडा फेकून मारते त्या। तेवढं तुझ्या बी मारतेल बरं का, कारण तुझं लग्न नवीन आता झालं या 2-3 वर्ष झालं ना। बायका नसतात बाबा कोण कोणाच्या, सुरुवातीला बायको आपली असती, आलं लक्षात, नंतर एक पोरग झालं की प्रेम अर्ध वाटलं जातं, आणि नंतर 2 पोरं झाली आपल्यावर काहीच प्रेम राहत नाही, नंतर बायका पोरांच्यातच गुरफुटून राहतात आणि आपल्याला ठणाठणा बोंबलायला लावतात त्या। असं माझं 2-3 जोडीदार म्हणलं ज्यांना 2-2 पोरं झालेत ती। हे गा ना, तू मला आधीच घाबरू नको बरं का, माझी बायको तसली नाही। अरे आमल्या घाबरवत नाही, मी सावध करतो तुला। त्यामुळे काय माहितीये का, तुझं तसं होणार नाही। शेवट तुला कसा राजबिंडा गडी दिसायला, वहिनीने तुला तुझ्या ह्या टक्कलवरच तर तुला पसंत केलंय त्यांनी। अरे येडाय काय, माझी बायको मला काय माहिती का, काय ज्याला असतो टक्कल त्यालाच असते अक्कल। काय सांगू ना लागा तुला, लग्न झाल्यावर मला जी इतकी इज्जत भेटली ना, पहिले मला काय म्हणायची माहितीये का, लोक म्हणायची ह्यो गावात नुसता वळू फिरतो या, आणि लग्न झाल्यानंतर जोडीने चहा प्यायला या, आमच्या इथं सत्यनारायणाची पूजा आहे बरं का, जोडीने या। होय हो, अरे काय गाणं पण खरंच लाग गाणं, तू लग्न कर बर का। अरे मी कवा एका पाया उभा लग्नाला? मला लय तुळतुळ वाटते रे तुझी, कारण कसं माहितीये का, जी मला होत ना ते तुझ्या सगळं व्हायला कर। आता मला जर लग्न झाले पण तू खरंच मनावगी गाड्या। अरे आमल्या माझ्या डोक्यात आहे ना आयता सटच आणायचा, पण लका तो सुद्धा मला मिळाला। काय लागा गाणं तू, अरे होईल लग्न आयत्या सटाच्या मागे पळायला लागला का तू? अरे बरं जा तुम्ही, मला उशीर झालाय। बघ तेवढं मी काय म्हणलोय ती खरं डोक्यात घे, अवघड आहे। अरे आमल्या मी डोक्यात ठेवलंय, लका तुला जर लोक पहिली वळू म्हणत असतील तर मला तर महावळू म्हणणार, आलं लक्षात?
देवा परमेश्वरा दमदर. अगं ऐक ना ताई, आता माझं कॉलेज कम्प्लीट झालंय तर मला काय वाटतं आता मेकअपचा क्लास करावा. पण सोना तू जॉबचं पण बघितलं पाहिजे की ग. अगं पण मी इंटरव्ह्यू दिले 2-3 ठिकाणी, पण त्याचा रिझल्ट येईपर्यंत माझा क्लास पूर्ण होईल ना. हा तुझं विचार तर चांगले आहेत बरं का, पण मेकअप इथं जवळ तर कुठं नाही की ग मेकअप आर्टिस्ट. सांगवीत तर काय ते साधे आहेत, म्हणजे तसं आपल्याला बारामतीलाच बघावं लागेल. बघू ना, तुझ्या ओळखीचं आहे का कोण बारामतीत? अगं तुझ्या दाजींच्या भरपूर ओळखीत, विचारू आपण बारामतीत. हो विचार दाजींना आणि मला सांग, मग आपण जाऊन बघूया. ही पार्लरचं पण चांगला विषय आहे बरं का तुझा, पण लग्नाचं पण बघितलं पाहिजे. तुझ्या आईसारखी फोन करते सोनाला कुठेतरी चांगलं स्थळ बघ एखादं. मला तर सध्या लग्न नाही करायचं, मला अगोदर स्वतःच्या पायावर उभं व्हायचंय आणि नंतर लग्न करायचंय. अगं पुरीच्या जातीचं वयात लग्न झालेलं चांगलं असतं सोना. खरंय खरंय तुम्ही म्हणताय ती खरंय वहिनी. का हो भाऊजी? हे देवा माझी श्रद्धा पहिल्यापासून. काय गावातली पोरं बोंबलत फिरतात वहिनी, वाईट वाटत डोळ्यात अक्षर टिप्पा घालतात माझ्या. माहिती की तुमची किती श्रद्धा आहे ती देवावर. लई श्रद्धा. काय म्हणता मग? काय नाही. काय झाले होय वहिनी, काय हो? मी तुमच्याकडे येणार होतो आता. का हो, काय काम होतं काय? अहो काय झाले माहिती का, तर तुमची एखादी अशी मैत्रीण किंवा पाहुण्यात कोण आहे का की जिचं बाबा लग्न झालंय किंवा एकीला 2 मुलं येतं, पण तिचं काहीतरी नवऱ्याबरोबर पटत नाही किंवा घटस्फोट झालाय, नवरा तिला नीट सांभाळत नाही किंवा तिला नांदायचं नाही, असं कोण आहे का तुमच्या बघण्यात? आहे बरं का तशी एक माझी लहानपणीची मैत्रीण, पण तिला 6 लेकरं आहेत अहो. 6 होय? हो. अहो मग चालते की, माझ्या तर मित्राच्या 8ची अपेक्षा आहे. काय मग? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं नक्की? अहो तुम्हाला कसं सांगू वहिनी, काय झाले, माझा एक मित्र आहे अहो, आणि त्यांनी काय केलंय माहितीये का, विवाहाच्या मंदिरात शपथ घेतली या. काय? लग्न केलं तर न नांदणाऱ्या बायकोशीच करील आणि तिला कमीत कमी 8-9 तरी पोरं पाहिजेत. असलं नक्की कोण आहे पण ती? जाऊ दे मुर्द्या, नका विचारू वहिनी मला. तुम्ही फक्त ती मुलगी बघा आणि विषय लगेच फायनल करून टाकू आपण. अहो फायनल करून टाकू, पण ती पोरग कोण आहे ती तरी सांगा की मला. पोरग कोण आहे माहिती का? हा. सांगणार नाही ना कोणाला? अहो कुणाला कशाला सांगतेय? वचन द्या. दिलं वचन. अयो आपला आमिर. काय? ओ, आणि त्यांना 8 लेकराची अपेक्षा अशी बायको पाहिजे वय? किती समजून सांगितलं मी, त्याचं पाय धरलं, म्हणलं मित्रा असा निर्णय तू काय घेऊ नको. म्हणला गाना केलं लग्न 8 पोराची आई बरंच करील, नाही तर बिना लग्नाचा राहील. सांगा वहिनी. काय बोलताय भाऊजी? आहो तुम्ही, मी विचारू का त्यांना? कशाला विचारता वहिनी, कशाला विचारता? किकलय पाहुणी बाय, किकलय ती अक्षरशः. पोरगीच बघा ना, एक पोरगी त्याला भाव द्याय ना. अहो पण पोरींची लाईन लावते की मी त्यांना. तुम्ही मस्त लाईन लाव चालू ओ पुरींची, मग? पण पुरीच्या हे समोर गेला का नाही, पुरी तोंडडून पण रिटर्न माघारी पाहिजे. त्या लय बेकार झाली त्याची. असं काय नाही भाऊजी, तुम्ही काय बी म्हणताय मनाचं. मी विचारते एकदा त्यांना आणि मग बघू आपण. कुणाला? आमिर भाऊजींना. कशाला त्यांनी मला वचन घेतलंय माझ्याकडून की गाना ही माझ्या मनातली गोष्ट कुणाला सांग नको. आणि बिवाय पैसे दिलेलं वचन आहे, त्यांनी बिवायच्या समोर शपथ घेतलेली आहे. आणि कसं वाटेल तुम्ही सांगा बरं? अहो काय पण म्हणणार? ते आमिर भाऊजी इतकं चांगलं, तिला 6 लेकरं आहेत. चांगले वहिनी, पण नाही विलाज आहे आता त्याचा सुद्धा. तुम्हाला काय सांगू, त्याच्यामुळे माझं लग्न राखाडले, त्याच्यामुळे माझं लग्न राखाडले. मी बी प्रेम केला या, जोपर्यंत त्याचं लग्न होत नाही ना तोपर्यंत मी माझं लग्न करणार नाही. खरं का काय? नाहीतर आतापर्यंत मला एकाची 2, 2ची 3, 3ची अशी 4-5 पोरं झाली असती राव वहिनी मला. पोरं होण्याचं कुठं तुम्ही कामधंद्याचं बघा कुठं तरी. अवघड काम आहे मला वहिनी, मी दिवसा अजिबात काम करत नाही. मग? रात्री. काय? हो. रातची काय काम करता तुम्ही? आता बघितलं का, अहो मी बारामतीत वॉचमन आहे. वॉचमॅन आहे होय तुम्ही? वॉचमॅन म्हणजे वॉच घड्याळाला इंग्लिश मध्ये वॉच म्हणतात, आणि त्याचा मेन म्हणजे घड्याळावरचा मेन माणूस. मोठी कंपनी आपल्या बारामतीत, आणि ती नाईटला चालू असते, आणि तिथं मी मेन माणूस आहे, वॉचमॅन असं मला म्हणायचंय. अहो तिथं तरी तुम्हाला कसं काय कामाला घेतलं पण? हो. कसं घेतलं? अहो पाहुणेबाई मी जातच नव्हतो, पण मेन अधिकाऱ्यात दिली येऊन मला फोन आला. म्हणले गणा भाऊ तुम्हाला यावंच लागतंय, म्हणले कंपनी सांभाळाय कोण नाही. माझ्या हातात तशी दिवसाची किती काम होती. म्हणलं नाही ती हातापाया पडायला लागलं, त्यांचा मेन डायरेक्टर होता ती. म्हणलं जाऊन द्या, मुरलंच गाया वया करते. मग गेलो तिथं. अहो पण वॉचमनच्या कामासाठी तुम्हाला कुठून अधिकारी फोन करणार आहेत? लांब न करतात फोन. दिल्ली, कोलकाता, मद्रास, बँगलोर, लय लांब लांबून लय
आणि चुलत माझंच नाव गेलं या हा. तुम्ही टेन्शन. आणि वहिनी माझ्या बरोबर एखाद्या पोरीचं लग्न झालं ना त्याला डायरेक्ट हवाई फ्लाट एरोप्लेन वरनं डायरेक्ट तिला फिरवायला येणार आहे. चांगलं. दिल्लीला तिकडे शिफ्ट होतोय मी. बिल्लीला शिफ्ट होतोय. लांब लांबचं मला लोकेशन येते आता. सोना तसं भाऊजी लय कामाचे आहेत बरं का. आमच्यात माग सालानी राहिलं होतं. भाऊजी मी काय म्हणते वहिनी साला नव्हतं राहिलो. तुमच्या घरी कोण मदत नव्हतं म्हणून आपलं मदत करत होतो. अहो पण तसं तुम्ही इमानदारच आहेत भाऊजी. हा. पण जाऊ दे ते वॉचमॅन फिचमॅन या परत आमच्यात सालानी. कशाने सालानी या की परत. तुमच्या शेतीचा जाळ करा की. हा सालाचा गडी दिसलोय हो तुम्हाला. अहो तुम्हाला सवय असल्या कामाची म्हणून म्हणते मी. असल्या कामात सवय आहे का सालानी? दुसरं प्रेमाने काय सांगितलं असतं तर मी केलं असतं. अहो मी प्रेमानेच म्हणायला लागली की भाऊजी तुम्हाला. प्रेमाने सालानी ही का प्रेम झालं का? मला सालगडी दिसलोय मी. अहो तुम्ही आमच्या घरातल्यावानीच आहे का नाही भाऊजी. आणि मग मी घरातला किती वेळा तुम्हाला सांगू मी तुमच्या घरातला आहे म्हणून. अहो तुम्ही मला जवळच उभं करा ना हो. तुम्ही फक्त मला जवळ घ्या तुम्हाला कळेल मी किती घरातला आहे ती. पाहुणे बाय चाय प्यायला या घरी. आईले आठवण काढत होती. म्हणजे बाजीनानाची मोहिनीला घेऊन घरी या चहा घ्यायला. आमच्या घरी काय साखर संपली काय तुमच्या घरी चहा प्यायला? आणि असं पण मी चहाच पित नाही. आय आज ला लय तू स्वयंपाकाला उशीर लावला. अरे बाबा पीठ नव्हतं आम्ही. पीठ संपलं होतं होय. मग हे दिसतंय का 2 भाकरीचे अंडे लोकांच्या पिठन म्हणजे आता करावं. काल दिवसभर बी लाईट नव्हती. होय राय आता ही गाणं सारखा माय बरी तू कामाला बी मला पैसे बिशे द्या नाही घरी. कशाचा डोंबाला पैसे देतोय काय रे तुझं? मी तुला सांग काय कामाला गेले सगळं आई पैसे देतोय माझ्या रोज. रुपया दाखवत नाही. हा रुपया दाखवत काय त्याला कळलं पाहिजे का नाही. काय केली भाजी तू? भाजी बटाटा केला की. बटाटा आणि अरला का रोजच कसं काय रे बटाटा करती? अरे ह्यात एवढे शेंग या तो तुझं तर सगळं घेवडा आणि बटाटा आणि ह्याच्याशिवाय काहीच नाही. हा त्या दिवशी आठवण आली मला तुझ्या मटणाच्या कालवणाची. मग ती मेथीची भाजी घे. तो ती काय कडे? अगं मटणाच्या कालवणाचं म्हणतोय मी. अरे काय मटण करतोय. अरे तुला माहिती आहे का अगं आय त्या दिवशी मी मामाच्या गावाला गेलतो बर आणि मामीनं मटणाच कालवून केलतो. हा. काय तुला सांगू आय तोंडात सुद्धा दूर वाटलं नाही. होय अगं आय अक्षरशः मी मामीला डायरेक्ट बोललो. काय म्हणला? अरे म्हणलं मटणाच कालवून खायचं ना तर म्हणलं माझ्या आईच्या हातचं खाऊन बघा. बरं बरं म्हणाला. मग तुझ्या हातची लागा कालवण्याची काय टेस्ट आहे. हा अरे लोकांच्या जागरण गोंधळ असं तरी मला मटण टाकाय बोलावत्यात. मग हा अरे लय जण नाव असतात पण आय 6 महिने झाले तुझ्या हातचं मटण खाल्लं नाही कसं वाटलं असेल मला सांग बरं. बरं तू काय कर रविवारी ये मी रविवारी मटण करते. बघ आय हा मी काय करतो आय शनिवारपासून उपाशी राहतो. बर मग काय का तुझ्या हातचं मटण खायला मिळणार आहे म्हणल्यावर. चालतंय ये तुला काय खायचंय तेवढं खा. हा शेवटी आईचं हाताची चव म्हणजे काय आहे. हा पण आता काय कर हा तू जेवाय बसतोय ना आणि घराला बी जेवाय बोलू पहिले त्याला हाका मार. गाण्याला मी सकाळपासून फोन करतोय फोनच माझा उचला नाही कटच करतोय यार डायरेक्ट. असं कसं होईल त्याला तर लय भूक लागली असेल दम निघत त्याला नाही बोलावतो त्याला. मी फोन लावतो त्याला थांब. लाव 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 त्याला तर लय भूक लागली असेल अगं. ए वाट लय भूक लागली बरोबर वाट लवकर. अरे हो अरे दम बिम धर की दम. हा, काम करून लय काम केलं असेल त्याने. लय काम तवा तर फोन उचलाय त्याला टायमिंग मिळाला नाही. काम म्हणजे तुला काय सांगायचं आई ह्याच्यात काय तेल आहे का चटणी? आला 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 का अरे का पद्धत बिद्धत असते का ना असं कसं आवरायगत करतोय रे. माझं घर आहे मला पद्धत शिकवू नको. म्हणजे आमचं नाही का आम्ही काय लोकांचं आहे का? नाही तुम्ही बांधणार आहे का जेवणार आहे? जेवणार आहे का म्हणजे ह्याला नीट समजून. नाही काय नाही पोर जेवल्यावर तुला बरवाय पाहिजे आता गणेश. आय म्हणजे पैसे मी कमावतोय किंवा नाही? कशाला पैसे कमावते असं पीठ असलं तर सकाळ लोकांची 2 घरी गेली आहे. पीठ आणलं या. आय मला अपमान करायला बोलावले का प्रत्येक वेळेस? नाही प्रत्येक वेळेस मी ज्या वस्तू घ्यायला काय सुस्त. लय अपमान झालाय. जा उठून तुझा अपमान झालाय. चल लवकर निघ. पोराला काय आणा पर्यावरण उठावतच काय? झोप जेव. तुझ्या दारात नाही आलो माझ्या आईकडे आलो कळलं का? तुला नको आबरोळ डोबळा पुसून देऊ. काय बाई या पोरांनी नकोच केले. तुला गोड बोलून बोलून तुझ्या गरम गरम भाकरी खातो या. आपल्या घरी एकदा बी नेलं नाही पैसे हे आहे मला तुला माहिती का मारणं शिवाय देते मला की माझं परत दिनादाने बोंबलत फिरते आणि तू ह्याला गोड गोड बोल. हा त्याची आई कशी मला वागणूक देते? त्याची आईचा स्वभाव मला माहिती कधीच बोलणार नाही तुला. त्याची आई खरंच ती या तो नाही माहिती का पण एवढीशी भाजी नाही घेतली की अरे, झालं? माझी इच्छा नाही खायची. हे असं असतं काय? कशाला जेवताना काय काढतोस तू? अक्षरशः आय जेव मिळत मित्र जेव्हा असं वेळेला का जेवताना बोलायचं असतं. तुला माहित नाही आमच्या घरी काय जेवण भेटत नाही बे. पण फक्त आईच्या हातची चव आहे ना मला कुठंच भेटत नाही का ना कळलं का? म्हणतो तू म्हणतोय तुम्ही आणि मग येताना आईला वाईट कालवणाचं आणावं ज्वारी बिरी का आणावी. नाही नाही थांब थांब
ज्वारी कथा नाही कालवाची का तू कमवता झाला का अजून मी भीक मागतो का मला मागायला त्याला मागायला आणलं. त्याच्या पैशाचा आण म्हणलंय आई मी. नाही आणीन की मी, पण तुला सवय लागेल ना तसली, फुकट्याची सवय लागेल ना तुला. राम रे आता काय झालं माहितीये का, चल नको ऐकू, काय फरक नाही पडत मला. अगं आई आता काय झालं माहितीये का, रस्त्याने मी येत होतो, बर 4-5 कॉलेजच्या पोरी चालली होती. हा. मी आपला माझ्याच नादात, मी कशाला बघतोय, माझा स्वभाव तुला माहिती ना, खाली मान घालून जायचं आणि खाली मान घालून घरी यायचं. लय खाली मान घालून येतो तू. पुढं ऐक, त्यातल्या एका पोरीने हळी शिट्टी मारली तुला मला शिट्टी मारली हा. आणि बघितलं मी. आता त्या 4-5 जणी होती, त्या 4-5 कुणी शिट्टी मारली हे मला कळलं नाही, पण नुसते हसल्या माझ्याकडे बघून. हसल्या म्हणजे 100% काय मुख्य. मला काय कर माहितीये का, उद्या काय कर माहितीये का, 8लाच मला जेवाय घात, म्हणजे 8ला तो जेवाय घातलं ना, 8:15 मी काय करतो, पारावर जाऊन बसतो, नेमके त्या पारावरून फुटलं जाते पोरी, आणि एकदा त्यातले 8-15 तुला रिझल्ट देतो. नाही नाही अरे पण एक लक्षात ठेव, जी पोरगी तुला तेवढ्या 4-5 पोरींच्यातनं शिट्टी मारते त्या पोरीला काय ना संस्कार चांगला असणार आहे हा बघ शिक आणि ऐक जरा. तसली पोरगी आणणारी सोय करीत हा. अगं तसं नाही आई, समजा ती आज शिट्टी मार, तुझ्या हाताखाली तिला संस्कार लागतील ना. आता पुरी हल्लेले डॅशिंग बाज झालेत, शिट्टीत का डोळा सुद्धा मारते त्या. अरे तुमचा काळ ना राहिला. त्याच्यापेक्षा कामाधंद्याचा बघा. आणि काय आईला सांगते तिथे बघ की, हा अरे 2-2 किलोच्या पिठावा आलायला का, हा अक्कल ना भिक्कल, हा 6 महिने झाले घरात मटण नाही लागा, काय म्हणायचं माझ्या आईनं आणि कुणाला म्हणून बोलायचं. अरे तुला माहितीये का, डॉक्टर म्हणतोय कॅल्शियम कमी झाले माझं, अंडी मटण का, पण ह्याच्याने काय अंडी मटण मिळायचे का, 6 महिने 6 महिने आणत नाही घरात. काय बावळा टेका, परवा दिवशी पेपरला बातमी आलती, काय जो माणूस लय मटण खातून त्याला कॅन्सर होतोय म्हणून. कारण ध्यानात ठेवू, आता हल्लीच्या बोकडांना, बॉयलर कोंबड्यांना आजार आले, रोग आले, तर लोक सांगतात आपल्याला. परवा दिवशी अरे आपल्याच गावातला तो नाही वय ज्ञानबांना, ज्ञानबांना कशाने पिसाळला, पिसळून मेला माहिती आहे ज्ञानबांना. काय झालं, पिसाळलेलं कुत्रं बोकडावर चावलं होतं आणि ती बोकड कापलं, सगळ्यांनी खाल्लं. ज्ञानबांधाला का घेऊ भू करायला कुत्र्यासारखा, शेवट डॉक्टरनी डोस देऊन मारला ज्ञानबांधाला. तेवढीच खबर लागते ह्याला, चांगली खबर असं नाही लागत. नाही, नाही. असलं आणायचं बिनायचं म्हणजे जास्त अगं, खबरी ती लागते लय ह्याला. खाणाऱ्याला लय आपल्यासारखं वर्षातून 6 महिन्यात खाणारा होणार आहे का तसं काय, हा तुझं आता घर तुझा. अरे पण तू मला काय म्हणायचं, तू मामीच्या तिकडे मटण खायला गेलतास ना, मग मला बी न्यायचं ना, मी खाल्लं असतं. अरे आली असते तू, हो आले आली असती होय तू. मग काय हा बाजी असते ना, कर तेव्हा तुला नाही आठवली. हा अगं आय नेलं असतं फिरायला, माझी वेळ इच्छा आहे तुमच्या दोघांना फिरवायची. मग काय झालं, काय झालं फिरवा ना, तुझ्यामुळे झाले सगळं. माझ्या देवधर्माचा काय संबंध आहे. अरे बरोबर आहे, तुझं लग्न या व्हायना काय व्हायना नसतं, काय हे झालं काय, मी नाही जायची मग तिकडे. सांग बरं, तुझी बायको घरी जर राय बसली राखण, आयनी जाईल की बिंदास. आणि की बिंदास, मला गावातल्या माझ्या माता भगिनी इतक्या चांगल्या आहेत ना, रोज मला म्हणतात, भाऊजी आज आमच्यात वांग केले, 2 घास खाऊन जाता का, आज आमच्यात मेथीची भाजी केली, आज आमच्यात मसाले भात केलाय, असे लोक मला बोलावतात. अरे गपच, पण अरे आनंद लेखा सुना बरं आनंद फिरायचा केवढा, तुझं लग्न झाला कुठं लय आनंदाने जाईल ना मी. बिंदास जा. आता ही बिनधास्त जा. 4-5 पुरीने मला शिट्टी मारायची, एका भाकरी पुरी दे. पट्टी मला 100% बस झाली भाकरी. अरे घेऊ दे की थोडी त्याला. थोडी देऊ दे की, बस का बोलत बोलत. हा? ही मागाची ज्वारी या लोकांच्यात आणली, बस कर. विकत नाही नी, मागूनच आणली. काय अरे आता ती कसं आहे माहितीये का, फुकटचं गावलं आणि आमिर भाया लावलं. अहो आमचे तत्कर होते, 3 कोरा भाकरी खाल्ली. घेऊ दे शेंग घेते. अरे किती उलीउलीस घेतोय, किती उलीउलीस घेतोय बघ, खाऊ वाटतंय का अक्षरशः मला. हा तुला काय देऊ गणेश. आहे मला काय नाही, फक्त तू बोलू काय शांत नको. हो, तू शांत हो. ऐक 2 मिनिटं शांत हो. ही रोजचीच आई भांडणं झाल्यात आपली, माहितीये का. तुला सांगतो आता मेन विषय तुला बोलतो. काय झालं ते मामाचा निरोप बिरोप आला का नाही. अरे कशाचा मामाचा निरोप. अरे मामा म्हणला होता ना त्याची पोरगी देणार आहे तुला. अरे कधी तेव्हा जेव्हा पाळण्यात होता तेव्हा म्हणला होता, हे जसा मोठा झाला ह्याची करतूक दिसते तसा तेव्हा इकडे यायचाच बंद झाला. हा तेव्हा मामा भाऊ माझा यायचा बंद झाला. काय सांगते मामा तुझ्या गुणामुळे यायचा बंद झाला. का? त्या संग तडतडा बांधलीस, रक्षाबंधन तुला साडी नाही आणली म्हणून त्या मामावर बांधली. ए येडा वेडा झाला का, काय बी बोलू नको माझ्या आईला. काय बोलणं मग तुझ्यामुळे चाललेत भावाची तोटा तुटी. अरे बाबा ही तपलं झाकायसाठी माझ्या ही आणतोय ह्यो. होय ना. म्हणजे मी कशाला म्हणते? माझ्यामुळे मामाचा बंद झाला होय. अरे मी कधीच माझ्या भावाला म्हणतो हे आणलं ते आणलं, मग बहीण भावंडाचं नातं काय राहिलं, मग मी नाही म्हणत कधी. अरे गावात झालं असतं लग्न, ह्याने गॅरेज सोडलं काय केलं, भाडं भरतोय फुकाट नुसता आणि बोंबलत हिंडतोय. कसं भाऊ माझा पोरगी देईल. हा नुसतं बघायचं खायचं जायचं आपलं हिंडायचं. हा अरे असं जर असतं तर मी अरे नाच करू नको ती. हा हे असं या
काय म्हणले की ताटावलं उठून जात खात असेल बाहेर चरत असेल आणि खाता इथं चतकोळात दिन जाते काय म्हणले की मला सगळं माहिती आहे. बाजनाच्या घरी गेले तिथं जेवतोय, आमल्याच्या घरी गेले तिथं जेवतोय. होय ना मग आणि हे तर तोंड वाकडं करत येत आहे माझ्या कष्टाचं कसं खाऊ वाटेल, कष्टाचं कसं खाऊ वाटेल. हा जाऊ दे पण तेवढं खाल्लं असतं बरं झालं असतं केलं त्यांनी. असू दे, मी खातो ते राहिलेलं असू दे. ती नाच सूट देत नाही मी. भात केलाय ना? अरे भात नाही केलं म्हणा. भात भात काय लावलंय भात नाही केला वय नाही केलं दोन हातात चल पाणी दे मला. जाऊ दे वर कुठे घे उठून तो किती घालला असेल खातानी कचकच खातानी कचकच. हा हे आंबऱ्याला नाही ना काही काम. हा 500 वेळ झाला आता येत नसतो अजिबात घरी येत नसतो. त्याला दत्त घ्यायचा ना त्याला दत्त घे. मोकळा नाही मी 1000 वेळा बोलणं खाऊन घ्यायला. हा अरे जावा तो टाकून बोलायचं, जावा तो टाकून बोलायचा. मोकळा होय मी. अरे कसा आवाज आलाय? कशाचा अरे काय कसा आलाय? बया ती पोर बघ बरं गेलं काय गाडी घेऊन. अयो ओ काय झालं तुम्हाला? आता कशाचं काय झालं? सॉरी खूप लागलं का? लय लागले पाय मोडलाय. सॉरी माझ्यामुळे झालं तुम्हाला. खूप लागलं का तुम्हाला? लय लागले. मग तर खूप लागले. खूप लागले का? अयो बघितलं काय हो कणाला दाखवल्या पुरीनं. काय हे डंबा कशी गाडी म्हणतेस तू? चुकून झालो. कसं चुकून झालं तुला दिसतंय का ते मला चांगला मॉडेल दिसतोय बरं काय. हे डंबाला काय दिसना का काय माझा पाय बी चुकून मोडला. झालं. कसं चुकून झालं का आम्ही घेऊन आले हा हे मध्ये आलं ते मध्ये आलं कसं झालं? बरं नाही उडावलं चुकून असेल. झालं. कशाचं चुकून झालंय? या दुसरी काही लोक गाडी चालवत नाही तुझ्या तेव्हा. ती म्हणते ती बरोबर. चुकलं माझं. नाही नाही असू द्या माझं चुकलं बरं का. तुमच्या गाडीला काय लागलं नाही ना? नाही तुम्हाला लागले का? अरे तुला लागले ते बघ तुझ्या गाडीला काय झालंय डोंबाल. अगं आई चुकून झालं का? नाही नाही आय एम व्हेरी सॉरी. काय झालं आई त्याला मला लागल्या. मी त्यांच्या गाडीला जाऊन माझं लक्ष नव्हतं. मला काय नाही झालं. नको आम्हाला सांगू ए पोरा, नको सांगू. दिसतोय की हात पाय मोडले दिसत की तुझं. नाही काय छे कुठलं काय तेव्हा. मला लागलं तर नाही ना? अहो कसलंच नाही. एकदम उलट अंग मोकळं झालं माझं. दुखत होतं. बारका पोर असं मरून गेलं असतं की फटकून असू दे ग. काय तुझं प्रेम तुला कळत नाही बोलायचं. आई बोलती ती बरोबर आहे. नाही नाही तुम्हाला काय कळत नाही. असू द्या या तुम्ही. हा मला नाही एवढं काय लागलं. सॉरी या नको सॉरी म्हणून ह्याला का दवाखान्याला पैसे देऊ नाही नाही अगं काय झालं नाही. अहो नाही मला काय झालं. जा पैसे द्या जा तुम्ही. आई तुला सांगितलं ना मला काय नाही झालं. कसं काय नाही नाही काय झालं. तुम्ही जाओ जा तुम्ही. म्हणलं ना दवाखान्यात नाही आणि काय नाही मला नाही सांगता नाही नाही काय झालं. जा तुम्ही. हा? नंबर लिहून घ्या ते नंबर प्लेट लिहून आहे. घे. हाय. ते बोलतात ना नाही काय झालं. काय बोलतात मग ते ती आता सांगतोय बाई तेव्हा लगेच तुमचं पण ना. तुमचं पण अहो नका तुम्ही असं रागवू नका अजिबात. लायसन बी सांगा गाडीचं ए, आई! गाडी तू शब्द सुद्धा काय बोलू नको. सॉरी हो चालेल. हा? लय भारी. काय लय भारी? लय भारी. उडावले चांगले याला. अयो आता येऊ नकोस आता येऊ नाही सांगा अजिबात ह्याला आम्ही दवाखान्यात सुद्धा नेऊ नको आता. त्याला काय चाललंय म्हणतो तुला काय? अरे काय कसं झालं नाही ला का. अयो कंबर सोलाटली. पाय पाय मोडलाय. 2-4 लिगामेंट तुटले असतील माझ्या पायाच्या. मला काय नाही झालं अगे हा? आपला नारी होती आई. असं तडा तडा बोलू आपल्या नारी नाही. अंगावर घालती गाडी ना आपल्या नारी. अरे असू दे आई. तिच्यासारख्या सुंदर पुरीने माझ्या अंगावर गाडी घालणं सुद्धा माझं मोठं भाग्यच म्हणावं नाही नाही लागेल. मग असं कर इरबळ इथंच बस आणि सगळ्यांना म्हणा घाला माझ्या अंगावर गाडी, घाला माझ्या अंगावर गाडी. तसं नाही सगळ्याला मोकळा आहे होय मी. होय. आता ह्याला उचल मला आणि तिथं उचल. मांड. मला आणि उचल. ह्याला दवाखाना नाही दवाखान्यात जायचं. नाही. हा, नाही कोण आई. दवाखान्यात येणार. अरे 100% नाटक करतो आई. ह्याला लागले बिगले काय नाही. 100% मला माहिती आहे. नाही लय लागले. हा, लय लागले. गेली वय मला ऐकू मला दवाखान्यात की गाडी. अरे दवाखान्यात जायचं. तिला बसला पैसे आणि मला बस. भरावं लागतं दोन घरं लोकांची. हा. तिला दिली सोडून नाही तर काय नाटकं करायचा. ही दुखतंय ती दुखतंय. उतरा उतरा साहेब. मनी लय लागले मला. अरे लय लागलं होतं मला. आता तो डॉक्टर काय नाही म्हणला म्हणजे त्यात माझ्या चुक आहे का. अजून माझं अंग दुखतंय. मुका मार लागलाय मला आतल्यात. 10 रुपयाच्या गोळ्या दिल्यात मला फक्त. मला एवढ्या गोळ्यात नीट होईल त्यो. हा नुसतं कुई 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 करतोय. नुसतं गाव गोळा केलेला का? रे तुला खरं सांगू का माझ्या अंगाला कमी लागलंय रे पण माझ्या काळजाला लय लागलंय. काय झालं? मग? म्हणजे
काय लागा आंबऱ्या, तुला का माझा मित्र असून माझं काळीच समजून घ्यायना होईल का? काळजाला लागले म्हणजे काय झाले का ना तुला? अरे काय झालंय म्हणजे कळलं नाही होय तुला? का ती पोरगी माझ्या मनात भरली गेला का? हा, मला धडक आलं आणि जेव्हा तिने तोंड सोडलं माझ्याकडे बघितलं तेव्हाच माझ्या मनात भरली. अरे गाना अशा तुझ्या किती पुरी मनात भरतात रे? हा, किती पोरी माझ्या मनात भरली. दिसल ती पोरगी मग तू माझ्या मनात भरली, माझ्या मनात भरली. हा, अरे एवढं कसलं तुझं मन भरकय? अरे माझं मन लय मोठं आहे, लय मोठं मन आहे आणि प्रत्येकाला माझ्या मनात जागा आहे, पण हिच्यासाठी वेगळीच जागा आहे. असं आहे अरे का? माझ्याकडे जाता जाता हसली सुद्धा बघून, माहितीये का? मला असं वाटतंय का ना, ही धडक जी आहे ना ही चुकून नसेल झाली, ही देवानं घडवून आणली असेल. आता कसं बोलला, ही देवाच्याच काहीतरी मनात हा? असणार आहे. अरे धडक झाली डायरेक्ट तिने बिन धडक धडक दिली माझी. विचार कर ना, तुला लागली बी नाही हा आणि दिसायला बी ती स्मार्ट आहे. हा, पाहिला का ना, असली जर पोरगी तुला भेटली बायको म्हणून. कुठं ती कुठं मी का? अरे येड्या का खोळा, कुठं ते न कुठं देऊ का धडकले होय तुला? मला? अर्धासला खोळा विचार सोडून दे, तुला आवडली का फक्त बोल. आता मला काय, मला लय आवडली, आवडली ना? लय आवडली. आता ऐक, अख्ख्या गावाला एकच सांगायचं की तुला लय लागले, 2 हात मोडलेत म्हणून सांगायचं, आईला बी तीच सांगायचं. काय? कळलं का? ती मला लय सांगायचं, लागलंय. लागली म्हणायचं, आणि माझा हात मोडलाय. हात मोडलायच म्हणायचं. चल तू, चल आणि इकडे. होय, अरे सक्सेस होईल का? सक्सेस झालं. झालं हा, आणि मी मोकळा झालो की चल, चल. इवळायला मग. अयो बस बस, अयो पट्या 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 करून चल चल चल. चल चल चल. हा, अयो आईने नाही ना बघितलं. नाही कोणी बघ, चल 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 लवकर. हा, अयो अयो. आईने जरा डल पडले इकडे. अरे का तू 5-5 मिनिटाला का लिपस्टिक चढावतोय अशी कमी झाली की? अरे येडाय काय, शक नाही झाला पाहिजे कोणाला. अरे शक नाही. अरे अख्खं गाव भेटून गेलं, आय उषा पायथ्याला बसून तास तास रडती या. कमीत कमी आयला तरी सांगला काही सगळं नाटक आहे म्हणून. हा, नाटक आहे म्हणजे होऊ दे उद उद. लय शहाणा दिसतोय, म्हणजे एवढं केलंय ते कशासाठी केलंय? हा, अख्ख्या गावातला का दौंडी पेटावली मी? अरे तू दौंडी पेटावली, अख्खं गाव पेटून माझ्या घरी येतं या. अरे पण ज्याच्यासाठी एवढा केलाय आठास, ती पोरगी कुठे आहे? कुठे माझं पाखरू? का मला अजून भेटा आलं नाही? अरे का ना, तिला लय उदासारखं फुडाकलं रे मी, पण गावलीच नाही का ती आपल्या गावात. मला काय वाटतंय का ना, शेजारच्या गावची असेल का रे ती? कोण? तीच की पोरगी. अरे कुठल्या गावची असेल, कुठल्या गावची असेल, हा. तुझी उदासारखी नजर सगळीकडे फिरव, होय का? 4 भूत फिरव. बर. आणि त्यांनी जर नाही सापडली ना, पूर्ण 2-4 गावात ड्रोन सोड आणि ड्रोन तिचा शोध घे. पण काय बी करून तिच्यापर्यंत ही बातमी पसरव. मला नाही लागले होय म्हणाव, ना? भेटा ये म्हणाव. तू भेटा आल्याशिवाय मग बरा होणार नाही. ड्रोन सोडू म्हणतोय. ड्रोन सोड. अरे गाना, इथं बटर खायला पैसे नाही तर ड्रोन सोडू म्हणतोय तू? हा, कालच आई म्हणली पीठ 2 किलो मागून आणले. एक काम कर, ड्रोनला किती खर्च आहे किती नाही तुला माहिती आहे का? हिला का मी थोडक्यात बघत असतो, तुम्हाला लय खर्चात ऐक. पडत असतो. ऐक. ही लिस्टिप कितीची आणली तुला माहिती आहे का? किती? 10 रुपयाची आणली का मी लिस्टिप. लका 10 रुपये नाही तुझ्या दोस्तासाठी. मग? अरे काय खर्च केलाय? ही पट्ट्या 10 रुपयाचे आणल्यात, ह्याच्या लिपस्टिकचं टिक्कर लावले 2 आणि ही 10 रुपयाचं. काय दुसरा खर्च केलाय? 30 रुपये खर्च झालाय. हा, खिशात तुझ्या रुपये कर. बर म्हणजे माझी आबरू काढतोय का? धरी तुझ्या रेप नाही दी दी दी. आणि गावाला काय सांगणार? नाटक केलं म्हणून तू? नाटक आय अरे असू दे नाही नाही नका. सांगतो काय यायला. बरं असू दे, एक काम कर, तुझ्याकडे पैसे नाहीत ना, तुझ्या 2 कानातल्या बाळ्या मोड मोड. दोस्तासाठी काय फरक पडतोय? ड्रोन सोडून गावात. नाही नाही, तुझ्यावर जेव्हा वेळ येते तेव्हा लगेच माझ्या कानातल्या बाळ्या दिसतात का रे? अरे मग काय करू? हा? दुकटू पुरी सारखा दिसतोय होय. तू, त्या झिपऱ्या पुरी सारख्याच, कानातल्या बाळ्या पुरी सारख्याच. आता तू आहे ना, ही धर आणि लावत बस. ती पोरगी, ती निरोप, ती तुझ बस. आलं लक्षात? त्या पुरीला सरळ सांगेन मी. काय? त्याला लागलं नाही तरी म्हणतो त्याने पाट्या गुंडळून बसलाय. अरे दोस्ता, नाही नाही आमिर भैया, नाही नाही, अरे भाई लका काय चेष्टा केली तुझी? तू आता असाच गावात फिर. अरे एवढं मनाव घेतात वय कुठं मग? मित्राचं? अरे मी आपला असंच चेष्टा केली. होय. अरे तुला का माझं काळीच आहे, असं नाही करायचं, असं नाही करायचं. तू माझा कोण आहे? लवगुरू आहे का नाही? हा, लवगुरू आहे का नाही? मग नीट नीट आज तू म्हणशील तसं. ती दे त्याचं इकडं. काय जावा, बरं कशाला का? ड्रोन सोड नको अजिबात काय. हा. अरे मी तर म्हणतो ह्या कानात बाळ आहेत ना, हा. वर हित बी कुंडल घालून घे. आणि तू बाळा कधी घातल्या? मी केले की 2-3 दिवस झालं की. होय. आणि आता बरं केलं तर अरे ही बँटेकची आहे त्या. तरीच म्हणलं सोनं एवढं माग झालं कस काय बाळा केल्या? नाही ना, आम्हाला कुठल्या गरीबाला सोनं मिळायला. सागर शेट आले. कुठं पलीकड
अयो अयो सॉरी सॉरी अयो कशाचं सॉरी उठ बाबा उठ. अयो अयो ओ सागर शेठ अहो तुम्हाला काय सॉरी सॉरी काय सॉरी दिसतंय का नाही तुम्हाला लागले त्याला ते? बघतोय मी. अहो हात धरू नका की नका तुटलाय राव ते हात. लय 300 ठिकाणी मोडला 300 ठिकाणी डॉक्टरला कळत नव्हतं. कुठल्या पोटचा डॉक्टर होता 300 ठिकाणी एका जागेवर पट्टी लावणार. अहो डॉक्टर आता कोणाच्या पडतो होता ते त्याच्या आईला जाऊन विचारावं लागेल. आम्हाला तरी काय कळते. अगं ना ही पट्टी अशी का कसं रे तुझी लागलंय एवढं. सागर भाऊ ज्या दवाखान्यात गेलतो त्या दवाखान्यात टाप कमी होता. नर्सिंग बी तिथली नवीनच होती आणि तिला काय जुळत नव्हतं नीट बाटा. ते तरी बिचारी काय करेल आमिर. एवढी एवढीच मोठी जखम झालेली. तिला कळलं कळाना कुठं बांधाव. अक्षरशः मेंदू करापला होता पण डॉक्टरनं तेवढ्यात वाचवलं. असं कसं कोणाच्या गाडी खाली आता कोणाच्या मग गाडी त्याच्यावर आलती तो नव्हता गेला गाडीच्या खाली. कोण होतं गाडी चालवाय. पोरगी होती मग मुद्दाम केला असेल यो माणूस कसला आहे मला माहिती आहे ना. मुदाम कशाला जातोय. मग अहो डायरेक्ट काय झालं पोरगी बिचारीला दिसलं नाही. शिकत होती गाडी शिकत होती आली अशी धडकली येऊन. असू द्या पण चांगली होती पोरगी म्हणून सोडून गेली. पण नशीब शिकत होते 4 चाकी असते तर उलटाने असं टेवलून कातड काढावं लागलं असतं. तर तुमच्या सारख्यांचा नीट बघून चालायची. अहो असं नका काही. अहो सागर भाऊ सॉरी सागर भाऊ तुम्ही एवढं दारू पिऊन कशाला आलाय. टेन्शन मला कसलं डोकं फुटलंय माझ्या भावाचं. हात उचललं नाही. अहो टेन्शन आले म्हणजे लागलंय मला. टेन्शन तुम्हाला भाऊ आहे का तो माझा तरच होतो मला. बरं ऐका बरं ऐक तांबा मी कुठं येतील तू कुठं कशाला तुला खावा नाही मला खाऊ घेऊन आलाय बघ सकाळपासून. बघ पोट भरून खा. काय लागलं भाऊ मला सांगायचं मी घेऊन येणार. अहो सागर भाऊ काय लागलं तर सांग मला. ऐका की इतकं कशाला आणलं. उलट्या हातेल्या मला ववा खाते जाऊ पण एवढं खा. ववा खाऊ नाही आणायचं वय मग बरोबर. ते तुला मी सगळं आणून देतो म्हणजे मी बसतो टोपलं घेऊन कुठं तर. होय ना बरं झालं आणलं ती बरं का. सकाळपासून सागर भाऊ काय तुम्ही आता जावा. डॉक्टरने काय सांगितलंय ह्याला रेस्ट घ्यायला लावली. लक्षात कळलं का. तुम्ही जावा आराम कर. काय लागलं मी आहे लय लागलं मला. अरे लागलं काय लागलं तर काय लागलं म्हणजे गाडीचं चाक लागलं गाडीचं हांडे लागला नाही लागलं मला. बाबा तसं नाही म्हणत तुम्ही. मग पैसा बिसा लागलं तर सांग मला. हा सागर भाऊ 2000ची गरज आहे. डॉक्टर सांगितलं माझं 15 दिवसांनी लोन होणार आहे. होय का. 15,000चं. बरं तुम्ही आता काय करा बरं का आता तुम्ही कडकडून जावा घरी. जातो मी कडकडून जावा आता डायरेक्ट खायचं. उद्या दिसलं नाही पैसे 15 दिवस आहे का ना ह्याला भूक लागत नसते बिस्किटच्या पुढे ना. अरे वा आधी दिवसात जिरलं पाहिजे. बरं येऊ का मी. जाऊ द्या बरं घे काळजी. अरे ही कुणाच्या पोटचा भेटायला तर येऊ. ह्याला कोणी सांगितलं. अरे मला काय माहिती एवढं पितय म्हणून. एवढं पितय म्हणून सकाळी तर सुदीत होता. अरे सुदीत ती पिलंय म्हणून बरं झालं. ही बघितलं का डांबळ 500 वेळा खाली येत होतं थोबाडावनं. कुणाच्या पोटचं बांधलंय तू. अरे ती पिलं होतं मग वाचलो. अरे त्याने ओढलेला काही. अरे ओढलं नाही. गणा आपल्याला लवकर करायला कोणतरी लवकर गणा इकडे सोना उरक पटकन आपल्याला जायचंय. का ग कुठे जायचंय. अगं ती गणेश भाऊजी नाहीत का त्यांचा ऍक्सिडेंट झालाय. अगं काय ऍक्सिडेंट. हो अगं ती नंदाबाई मागाशीच मला म्हणत होती कुठल्या तरी पोरीने उडवले त्यांना. हो का. हो बरं ऐक ना तुझं ये ना जाऊन मी घरचे काम आवडते. अगं तसं कसं सोना आपल्याला जावं लागणार. आपल्या घरातले ती घरातल्या सारखंच. बरं आवर पटापट येऊ जाऊन. आणि ती पण नाहीत ना ती पुण्याला गेल्यात नाही तर त्यांच्या बरंच गेली असते. मी तुला म्हणले बी नसते चल म्हणून. आणि ते बरं वाटत नाही ग तसं. उरक पटपट. तुम्ही का रडताय. वहिनी तुम्ही रडताय मग मी पण रडतोय. अहो तुम्हाला किती लागलंय म्हणून रडते मी. मला लागलं म्हणून रडताय वय. त्याला काय रडायचं ना. ग बसा डोळं पुसा. मला नव्हतं मग तुमचा एवढा जीव आहे माझ्या म्हणून. तुम्ही नाही रडला वय. भाऊजी ती कशाला रडन.
मी म्हटलं आपला आपुलकी म्हणून तुम्ही नका रडू अजिबात. मला नाही काय झालं, मला काय नाही झालं. हा वहिनी. अहो पण किती लागले भाऊजी तुम्हाला? काय नाही, किरकोळ लागलंय. फक्त 750 टाकं पडल्यात मला. काय? हो. डॉक्टर शेवट वहिनी कुणाला सांगू नका. डॉक्टर म्हणला का रेड्यासारखी ताकद म्हणाला का तुझ्या अंगात. होय. मग अहो सुई शिराना माझ्या हातात. सुई डायरेक्ट दाबानं आणलं आणि दाबानं आणलं, नवली सुतळी आणि जी सुरुवात केली टाकं टाकायला. 2 डॉक्टर इकडून 2 डॉक्टर तिकडून जवळजवळ 4.5 तास शिवत होते. काय बोलताय भाऊजी तुम्ही? दाबनाने कुठे टाका घालतात वय तवा? वहिनी मी सगळं गाव चॅट पडले तीच. तुम्हाला दाखवू का सोडू? तुम्हाला कुठं वाटत तर नको नको राहू दे. पट्टी सोडा तुम्ही फक्त. नको राहू दे. एवढी सोडा फक्त पट्टी. नॉर्मल फक्त साईड लागून बघा. नुसतं नॉर्मल किती लागलंय तुम्हाला? एवढं तुम्ही जीव तोडून सांगताय म्हणजे असेल खरं. अहो खरं तुम्हाला काय सांगू, किती वर लागलंय तुम्हाला? लय दुखत असेल. आता काय दुखतंय लय एवढं तेवढं, पण काय नाही एवढं अडचण. हा खायला पण काय आणलं नाही भाऊजी तुम्हाला? असू द्या की. नाना कुठे येतं? अहो ते पुण्याला गेल्यात. नानाला सांगितलं का तुम्ही? अहो त्यांना सांगितलं मी फोन करून. हा. त्यांना म्हटलं गणेश भाऊजींचा ऍक्सिडेंट झालाय, तुम्ही लवकर या. या नानाला म्हणा शेवटचं तरी मला बघून जा म्हणा. काय बोलताय? माझी काय गॅरंटी आहे? 4 दिवसाचा पाहुणा मी. अहो तुमच्याशिवाय कोण आहे आम्हाला? तुमचं किती व्हायचंय जायचंय अजून? व्हायचं जायचंय ना. मग काय? वहिनी माझी शेवटची इच्छा पूर्ण करता का? तुम्हाला हात जोडून सांगतो, माझी शेवटची इच्छा पूर्ण करता का? काय इच्छा आहे तुमची? काय माहितीये का, माझं लग्न नाही बर का, तर थोडस तुम्ही मनावर जर घेतलं तर माझं लग्न होईल. आता मी काय म्हणावं घ्यायचे? ते कसं बोलू आता तुम्हाला? कुठल्या तोंडाने बोलू? कुठल्या तोंडाने बोलू? म्हणजे ह्याच तोंडाने बोला. या तोंडात जिबजड आली माझी. ती पडल्यामुळे झालं असेल तसं. बरं मी नानाला सांगतो माझी शेवटची इच्छा. हा. नानांपाशी तेवढं विचार करा सगळे मिळून. हा जाऊ का मग आम्ही? जा की. घ्या काळजी मग. हो अहो दुकानं बंद होती, नाही तर खायला आणत. फक्त ही चॉकलेट आणली पण. होय. अहो दुकानं बंद होती, ती पोरग खेळत होते त्याच्या हातातनं घेऊन आले. अरे अरे अरे. खा नक्की. होय, चल खातो सोना. की. तर टाकून कशी तेवढे प्रेमात हा. दिली या. आणि काळजी घ्या. हो हो बरं झालं. चल. पाहुणी बाई, पाहुणी बाई, मला जरा झोपून जाऊया अंगावर मदत करावायची. इकडे इकडे पाठीमागं व्यवस्थित झोप. कुठं? इथं. आय, आय. हा अहो भाऊजी असं झोपा की जरा खाली. होय. हा झोपतो की. चल. हा बरं वाटलं. येत जा परत असंच मध्ये आधी वेळ काढून. आई आयो बरं वाटलं. हा शिन गेला. हा होय ग ताई, तू एवढं काय रडत होती तिथं? अगं ह्याला तर राजकारण म्हणतात. मी काही रडत बिडत नव्हते यांच्यासाठी. अगो त्यांच्या घरात 8 मत आहेत. त्यांना काय झालं असतं तर? आणि तुझ्या दाजीचा प्रचार करायचे गणेश भाऊजीच असतात. त्यांना काय झालं असतं तर प्रचार कोणी केला असता सांग बरं तू? मला वाटलं खरंच रडते तू. अगं थोडं डोक्याने काम करायचं असतं. चल. लय भारी ऍक्टिंग करते तू. खरंच. चल. अरे आमिरला का कामाधंद्याचं बघला का? कवर बोंबलत हिंडणार या. आला का बोंबलत? अरे का आंबल्या तुझ्या का 2 आठवडे काय तुझं लग्न नाही झालं? तू आम्हाला शहाणपण शिकवायला लागला. अरे तसं नाही बाबा. एखादी जागा बिगा आली तर त्या पाहुण्या रावळ्यांना सांगाय का होतं पोरग कामाधंद्याला आहे. माझा दोस्त नाही रे इथं, त्याच्यामुळे बर. तेवढं मला माटा बोलतोय. होय का? पण माझा दोस्त जरा घायल झालाय रे. घायल? हा काय झाले? काय झालं म्हणजे उडवलं ना त्याला एका पोरीनं. कुणाला? अगानाला. काय बोलतो या? काय बोलतो म्हणजे? अरे मला माहित नाही. अरे वर्षीबतला का मला माहित नाही. मला का आता अख्ख्या गावात झाले की गाण्याला उडवले अरे म्हणजे. नाही रे नाही, खरंच लागा मला माहित. लय लागलोय मी. ओ थांबा ना, काल नाही का तुमच्या त्या भाऊ का कोणतरी होता बघा? काल तुम्हीच होता ना? हो मीच होते. अहो त्यांना खूप लागलंय का? हो हे काय ह्यांनी जोडवलंय? ह्यांनी? मग अहो चुकून झालं माझ्याकडनं काल. अहो काय राव अशी पद्धत असती वय. खूप लागले त्यांना. खूप लागले. त्याचं 2 हात मोडलेत. बापरे. हा किती खर्च सांगितला डॉक्टरांनी? किती खर्च? 17,000 रुपये खर्च झालाय. बापरे. अक्षरशः लिगामेंट तुटली त्याची. माझ्यामुळे खूपच लागलेलं दिसतंय त्यांना. काय सांगायचं तुम्हाला. डॉक्टर म्हणले 5 मिनिटं जर लेट आला असता ना तर त्याचं 2 हात काढायला लागला असतं. बापरे. पण गाडी चालवायची थोडी तर पद्धत असते का नसती? अहो चुकून झालं. चुकून झालं. ते अचानकच मध्ये आले ना. तो म्हणतोय तुम्ही उडवले, तुम्ही म्हणताय त्याने उडवलाय. आता काल तर ते बोलत होते नाही काय लागलं म्हणून. मला तर काय वाटतं माहितीये का, त्याच्या मेंदूला धक्का बसला असेल बरं का. त्याच्यामुळे तो कालपासून म्हणतोय, ह्या दिसल्या की म्हणतोय लागलं नाही, आणि आम्ही दिसलो की कुई वर अडतोय. अरे काय बोलतोय या? मग का डोक्या फरक बिरक झाला काय त्याच्या? मला तर 100% तीच वाटतंय. मॅडम तुम्ही आहे ना माझ्या दोस्ताला खरंच घायल केलंय बरं का. त्याला जर काय झालं ना तर त्याला फक्त तुम्हीच जबाबदार असणार आहे, लक्षात घ्या. सॉरी अहो माझ्याकडनं चुकून झालं. अमोल काल आपला गाणं लय थोडक्यात वाचलाय रे. मग काय लागा? मॅडम ना अक्षरशः त्याला घालवलंच होतं. अहो मी खर्च देते ना तुमचं काय असेल ते. अहो खर्च कोण बी दिल व.
माझ्याकडे जर असं कोण उडवलं असतं ना आमले, अक्षरशः मी भेटायला गेलो असतो. मग काय गेल्यात का भेटायला सांग बरं? मी अजून जाते गेले ना भेटायला. त्यांचं घर कुठे आहे? घरासमोरच उडवलं तुम्ही त्याला. हा का? मी ती जाते त्याच्या भेटायला. समोरच घर आहे. हो का? तुम्ही तुमचं नाव काय बरं? माझं वैष्णवी. होय, तुम्ही काय नवीन आहे काय गावात? नाही, माझंच गाव आहे. अरे नाही, ती आकाबाईची पोरगी आहे या. काय सांगतोय? आणि मग काय, ती शाळेत शिकायला होते पुण्याला ती? हो हो, ती मीच आहे. वैष्णवी होय. हा. आठवलं का तुला? काय? अयो, आधी आपल्या शाळेतच होती की. आपण एका शाळेत होती की. हा का? म्हणजे तुला माहितीच नाही अजून? मला कुठं माहित आहे? अयो, तुमचं नाव काय? आता विसरली होय वैष्णवी. मला नाही माहिती. आता मला आपण आठवत बालवाडीत नाही. होतो की एकत्र. आता एवढ्या दिवसाचं कसं काय आठवणार? ते कुठे राहतात? हे काय, काल तुम्ही जिथं धडकावलं का ना, हा. त्याच्या समोरच घर त्याचं. हो का? तेच घर आहे त्यांचं? मग काय राव, त्याला राव भेटा राव. बर चालतंय. बघा मी जाते तरी. भेटायला. पैसे नका देऊ, हम्म. पण त्याला साधं बघा तरी. बर चालतंय. जावा ओके. आणि सावकाश चालवा गाडी. हो. ब्रेक बिक लावा, ब्रेक हा, असतो हो, गाडीला. हो. अरे लगा आम्ही लय जागीरदाराची पोरगी आहे ती, तुला माहिती आहे का? आपलं काय घेऊन दे रे? अरे आकाबाईची पोरगी घेणं देणं म्हणजे आकाबाई माहिती का तुला? आकाबाईची पोरगी आहे ती. आणि मग आला का आमल्या, तुला आधी सांगाय काय झालं तर? अधिकार काय सांगायचं ते? अरे कोंबड्या धडकावत्यात तशी होती माणसं धडकावती आहे. खरंच की रामले. हा? तिच्या बोलण्यावरून तुला कळलं नाही कशी बोलत होती ती? नाही हा? तुझी जरा थोडीशी ती रागीटच वाटत होती बरं का पोरगी. मग, काय तिला घेणं देणं नसल्यागतच वाटत होती. अरे साधं विचारपूस तरी केली का त्यांनी? मला वाटतंय आमल्या आपला गाणं थोडक्यात वाचलेला दिसतोय. अरे थोडक्यात म्हणजे जाता जाता तर राहिला इथे नशीब या पुरी हा. फोर व्हीलर होती. फोर व्हीलर जर असती चपातीच. चपातीच केली असती गाण्याची. वाचलं हा. रे, वाचलं. हे भावटा काय करतोय तू? काय करते काय करतोय यार? माणसाला दिसले बिसले काय काय टिवले बाहुले करत बसलाय काय? अरे कवर झोपून बाबा? राहा सारखं. सारखं झोपून कवर झोपून राव. अरे अंगाला खंड पडली की माझ्या झोपून पटले की मेन टाइमलाच कसलं मेन मी? टाइमला सगळ्यांना कळलं काय करणार आहे? हे बस बाबा आता कळू त्याचा कळलं तर. कळू दे म्हणजे तुझं झालंय ना काम. माझं काम झाले म्हणजे मग सांगितलं ना. कुणाला? कुणाला म्हणजे धडकावणाऱ्याला. म्हणजे त्या पुरं कळलं होय. अरे सगळी माहिती काढून आली मी तिची. काय काय माहिती काढली? काय काय सगळी नाव गाव कुणाची पोरगी सगळं. कुणाची पोरगी आहे? मी नाही सांगणार. सांग केला का? करला का? नाव काय माहितीये का तिचं? काय नाव आहे? वैष्णवी नाव आहे तिचं. वैष्णवी? वैष्णवी नाव आहे तिचं. हो काय नाव आहे? वैष्णवी. वैष्णवी होय. हा. अयो साक्षात साक्षात देवीचाच अवतार आहे म्हणायचं. हा देवी सारखी दिसत होती. काय तिचं ती रूप लका 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 असली पोरगी होय. मी आयुष्यात मला वाटलं फॉरनरच आली काय. अरे ना, हो. तुला अजून पुढचं माहित नाही. काय रे? कोणाची पोरगी आहे ती? कोणाची? 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 आकाबाईची पोरगी आहे ती. कुठली राखाबाई? आकाबाई. आकाबाई ती ती गावातली होय. गावातली तू. त्या गाव होय. त्या गाव तू मावशी 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 म्हणतो ती. मावशी मावशी. नको बाबा. का? त्या आकाबाईची पोरगी आहे ना. नको बा आपल्याला नाही परवडायची. अरे त्या आकाबाई सारखी सी बी आगाव असेल ती बाय दारात फिरकून देते का कोणाला? मला म्हणली त्यांचे किती पैसे झालेत म्हणली मी देते अक्षरशः. रडलीला का माझ्या पैसे ती? काय बोलतोय? रडली. डोळ्यात पाणी होतं का? माझ्यासाठी अक्षरशः गाणं मला इतकं कसर वाटलं मी डोळ्याचं पाणी पुसायला जाणार होतो तेवढ्यात बस बस इतकं नको भाऊ निघतो हो. तिच्या डोळ्याचं पाणी पुसाय माझा हात मोकळच हाय आहे. की हाय की पण आता तू पुसू नको नाही तर तिला कळलं तुझा हात नाही मोडला म्हणून. नाही नाही हा? तुला शेवट जाऊन आपल्या तिच्या डोळ्यात किती पाणी आलं. इथं पाण्याचा दोंडा जरी लागला तर तिच्या डोळ्यातलं पाणी पुसाय तू जायचं ना अजिबात. गाणं अक्षरशः ती मला म्हणली मला त्याच्या घरी सोडा सोडा गाडी. मी हा. म्हणलं नाही. बरं झालं तू अख्ख्या दुनियाला गाडी बसव पण तिला मात्र गाडी बसवू नको. कारण काय माहिती का आंबऱ्या ज्याच्यापुरी तुझ्या गाडीवर आतापर्यंत बसल्या ना त्या पुढे गाडीवर उतारल्याच नाही त्या. नाही गाणं ऍक्टिंग ऍक्टिंग. अयो मित्रा ए मित्रा अरे गब्र काय बरे आहेत ना तुम्ही? कसा बरा असेल. हा. घना हा, कोण भेटायला आले तुला? कोण आहे? बसा बसा. कोण आहे? कोण? हा. अरे ती क्रूर व्यक्ती आली तुला भेटायची ना तुला उडवलंय. कोण कुरूर? मी आले वैष्णवी. तुम्ही होय आला होय. मला दिसा ना कार मला कसलं दिसा दृष्टी गेली. मी इकडे. कुठे तुम्ही? मी तर बसली. तुम्हाला बरं वाटतंय ना? बरं वाटते थोडं थोडं वाटते बरं. तुम्ही बरं झालं मला भेटायला आला ते. सॉरी हा माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास अहो झाला. मॅडम तुम्ही सारखं सारखं सॉरी म्हणू नका. हातात सारा नुसता खिळखिळा झाला. अक्षरशः डॉक्टरने म्हणला हाडाची भुगा झाला. गाणा त्याने डॉक्टरने सगळं हाडे एकत्र केलं तेव्हा म्हणला ती प्लॅस्टर झालं. खूप लागले तुम्हाला? खूप माझी तसं काय इतकं बी काय लागलं नाही पण काय. इतकं 70,000 गेलं इतकं नाही लागलं. 70,000 नाही. मग किती? ही किती गेलं? किती?
अक्षरशः गाणं उसनं पासतं घेऊन आणलेलं पैसे हा अरे पण सरकारी गेलतो ना आपण. माझी चेन सोन्याची मोडून सरकारीत हो अरे पण डॉक्टर प्रायव्हेट होता की तो असं होय. मला काय झालं डोक्यावर पडल्यामुळे मला काहीच कळलं नाही. हो आता तुम्ही आताची मला चांगलं दिसायला लागलाय, भारी दिसायला लागलाय, म्हणजे बऱ्यापैकी मला दिसायला लागले. तुम्ही डोळ्या पुढनं गेला की लगेच मला अंधार येतात माझ्या डोळ्याला. तुम्ही बसून राहा सारखं इथंच. नाही गाणं आता ते काही उठत नसतात. त्या म्हणल्यात मी ह्यांना बरं झाल्याशिवाय सोडून जाणार नाही घरी. होय का? हो पैसे पण आणलेत. तुमचा काय दवाखान्याचा खर्च असेल ना मी द्यायला तयार आहे. नाही तुम्ही असं दवाखान्याचं खर्चून मला परक करता का? नाही कसं म्हणतोय अरे चेन गाणवा ठेवली की आपण अर्ध्या तोळ्याची माझी चेन गाणवा ठेवली. असं अजिबात चालणार नाही. नाही ना बरोबर आहे तुमचं म्हणणं हे बरोबर आहे. पैसे घ्या. माझ्यामुळे तुम्हाला खरंच खूप त्रास झाला. मला घ्यायलाच पाहिजे. लागलं तर नाही ना? आता अयो मला वाटतं गाणं परत एकदा हात फ्रॅक्चर झाला काय अयो सॉरी. खूप दुखतंय का हो? दुखतंय छे एवढं काय नाही. आणि तसं बी सांगायला गेलो का नाही, जेव्हापासून तुम्ही इथं बसलाय का नाही तेव्हापासून मला सगळं म्हणजे सगळं मला दुखायचं बंद झालंय. हो का? हा तुम्ही अजिबात इथनं जाऊ नका. ए गाणं इथनं गेला का ए गाणं नाही? अरे पोरगी पडेल की तिकडे अलीकडे ये. इकडे येऊन सांग की सॉरी माझं तुला जातोय नको लय जाऊ मला नको. काहीच कळा ना. मी काय म्हणतो तू झोप मागं सुरकून झोप की मागं सुरकून. आता ह्या वेळेस कमी बसू मध्ये नाही मग मागं सुरकून बस. हाय, काय झाले हाय. डॉक्टरने सांगितलंय 24 तास ह्याच्यापाशी कोणतरी थांबवायचं. आता मला बी लय काम असते ते. मी काय म्हणतोय गाणं आईला पाठवून देऊ का इथं? काय करायचंय? अयो चक्कर आली काय? अयो इकडे होती की चक्कर तुझी? हा. काय झालं हात लागल्यामुळं सगळं अंग ह्या बाजूलाच कळतंय माझं. आता आमिर किती वेळ बसणार आहे तू इथं? काय झालं ना? काय झाले गांबे आलाय इथं दुखतंय का? मी आता जातो आणि लगेच 2 तासात आलो गोळ्या घेऊन. तुम्ही इथं आणू नका. बोलवा ना. डॉक्टर गोळ्या तुम्ही हालू नका इथं. त्याच मेडिकल मतदान तिथनं आणतो तिथनं लगेच येतो 2 तासात. पटकन जा. हालू नका तुम्ही इथनं. हा गाणं ऐकतो मी. या नीट झालं. हा रमत य लय प्रेम दोस्ताचं माझ्या. 2 तास लागतात मेडिकलला जायला. जाते आता अचानक तू काय लागलं? कुठे आहे असं मेडिकल एवढं? हा. तोपर्यंत तुम्हाला काहीतरी व्हायचं ना. नाही काय होणार, तुम्ही आहे ना माझ्या बाजूला, मला काय होणार नाही. मी तुमचं डोकं दाबून देऊ? थांबा मी डोकं- डोकंच दाबून देते तुमचं. हा पण तुम्हाला तर लागले नाही तर लागले पण दुखत असेल ना. दुखत आहे पण बरं वाटलं तुम्ही दाबले ते. असू द्या. अहो तुमच्यासारख्या नाजूक हाताने एवढं माझं डोकं दाबलं, अजून काय पाहिजे? बर तुमच्या गाडीला नाही ना काय लागलं? नाही गाडीला काहीच झालं नाही. नाही ना? नाही. अहो बरं झालं. काय झालं मागच्या वर्षी असंच मी एक जणाच्या गाडीत लागलो होतो. हम्म. तो गाडीची चिंतडा झाल्या. तासभर नुसता मी पार्ट गोळा करत होतो. तशी माझ्या अंगात लय ताकद आहे. हा एवढं असल्या ऍक्सिडेंट मध्ये वाचणं म्हणजे लय जोक नाही. हा ना. तुम्ही अक्का मम्मीच्या कन्या आहेत वय? हो. त्या मला चांगल्या ओळखत्यात. हा का? मी येत असतो असं आधी मध्ये घरी, तसं त्या कुणाला घरी कधी येऊन देत नाहीत. पण गाणं म्हटलं का नाही की लगेच त्या या बस म्हणणार पाणी ही देतात मला. तसा स्वभाव त्यांचा कडक आहे ना. खूप कडक आहे स्वभावाने. पण तुम्ही इथं दिसला नाही. मी पुण्याला होते. होय का? माझं अख्खं एज्युकेशन पुण्यालाच झालं. होय ना. मग सगळी मत होती त्यांना एक मुलगी म्हणून, पण ती मुलगी आता पाहायला मिळाली. कारण जास्त नव्हतेच ना. हा म्हणजे कधी आला कधी गेला तपास लागतच नव्हता ना. आता काय करणार आहे? आता बघू पुढं, अजून नाही ठरवलं. आता इथंच राहणार आहे का? इथंच आहे मी आता. होय ना. आता मी हॉलिडे चालू झाले ना, इथंच राहणार आहे. बरं झालं. अहो आपलं किती आपलं गाव कधी सोडायचं नाही. हा तुम्ही इथं राहिला का नाही मग बघा. बालपण इथं गेलं म्हणल्यावर मला काही सवय आहे इथं. हा आणि तुम्हाला करमून बी जाईल माहितीये का. हा भारी पैकी. हा हो. आणि काळजी घ्या तुमची. मी देवापाशी प्रार्थना करते तुमच्यासाठी की तुम्हाला लवकर बरं वाटावं म्हणून. होय का? करा प्रार्थना करा. आणि मग तुमच्या प्रार्थना देव सुद्धा ऐकल. तुमच्यासारख्या सुंदर मुलीचं कोण नाही ऐकणार? हा मी ऐकणार, देव ऐकणार आणि देवाचा देव पण ऐकल. हो. अजून कसे येत नाहीत ना ते गोळ्या घेऊन? आता ती मेडिकल लांब आहे ना. आणि तसं बी मला बरं वाटतंय. तसं काही लय हेच नाही काय. तसं नाही, पण माझी मम्मी वाट बघत असेल ना, परत ओरडेल मला. होय का? हा मग तुम्ही जा मग. हा चालतंय. आणि तुम्ही काळजी घ्या. मी तुम्हाला उद्या भेटायला येईल परत. मला उद्या बी भेटा येणार होय? म्हणजे जोपर्यंत
मी असा पडू नये बेडवर तोपर्यंत रोज भेटा येणार बाई. हो रोज येत जाईल कारण माझी चुकी आहे ना. नाही नाही असं स्वतःला तुम्ही उगाच विनाकारण त्रास करून घेऊ नका. नाही. अहो चुकी तर माझी या, मीच बघितलं नाही आणि मी तुमच्या गाडीवरून टाकलो. नाही पण हे आता चुकून झालं पण आता हे काही ना काहीतरी आपल्याला करावंच लागणार आहे. नाही नका काय करू, तुम्ही फक्त असं या आणि माझ्याशी प्रेमाने बोलत राहा, हीच माझ्यासाठी सलाह नाही मोठी. आणि माझ्या हातची मोदक घेऊन येईल, मी मोदक खूप छान बनवते. होय का? हा. मला मोदक लय आवडतात. अहो गणपती बसतात ना, 21 आणि 25 मोदक एका टायमिंगला खातो मी. होय. म्हणून तर माझ्या आईने माझं नाव गणेश ठेवलंय. बापरे. हो तुमचं नाव गणेश आहे? माझं नाव गणेश आहे आणि मला मोदक लय आवडतात. घेऊन या. हो उद्या नक्की येईल घेऊन. नक्की. जाऊ मी आता? मस्त मला वाटतं तुम्ही बसावं, पण तुमची मम्मी ओरडते ना. हा. चालते या जाते तुम्ही. उद्या येते परत मी. या. हा? हो. ओके बाय. 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 बाय बाय. असंच यांचा वेळ काढून खरंच